नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 19 नेमकं करायचं काय या सिरीजचाच तिसरा पार्ट आहे। आज आपण बघणार आहे की असा सेटअप ज्या सेटअपमुळे तुमचं विजन क्लिअर होणार आहे, नेमकं कोणत्या डायरेक्शनला मार्केट चाललंय आणि मला कोणत्या डायरेक्शनचा ट्रेड घ्यायचा आहे। काल जसं मी रीलमध्ये सांगितलं की इंडिकेटर काम करतात, फक्त त्याला ट्यून करणं गरजेचं आहे। अशाच पद्धतीने मी एक ट्यून केलेला इंडिकेटर मी तुमच्यासोबत शेअर करतोय। आता शेअर केल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला एक विजन निर्माण होणार आहे किंवा मार्केट ह्या डायरेक्शन मार्केट त्या डायरेक्शनला चालतंय। आता हे फ्री ऑफ का देतोय? कारण का मार्केटमध्ये मित्रांनो मला भरभरून दिलेला आहे। आज युनिव्हर्सनं मला एक मीडिएटर म्हणून तुमच्यासमोर उभं केलंय। जी लोक लॉसेसमध्ये आहेत त्यांना एक होप निर्माण होईल, जे नवीन लोक येणार आहेत त्यांना एक डायरेक्शन कळेल, हाच एक उद्देश आहे। मित्रांनो तुम्ही पण एक गोष्ट करा, ज्या दिवशी तुम्हाला मार्केट चांगल्या पद्धतीने द्यायला चालू करेल तुम्ही पण द्यायला चालू करा की मला युनिव्हर्सनं दिलं, आता मी युनिव्हर्सचा मीडिएटर आहे आणि या ट्रेडिंग बद्दल जे काही देता येईल ते मी तुम्हाला देत आहे। चला तर बघूया तो इंडिकेटर। मित्रांनो इंडिकेटर सेशनमध्ये गेल्यानंतर टीकेपी टाईप करा, त्यानंतर फर्स्टवाला इंडिकेटर प्लॉट करा, त्यानंतर त्याच्या सेटिंगमध्ये जावा। सेटिंगमध्ये गेल्यानंतर ह्या ज्या सेटिंग इनपुट आहेत ते चेंज करायचे आहेत। हे जे मी ट्यून केलेली सेटिंग आहे ही मी इथं टाकलेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकताय आणि ही तुमच्या इंडिकेटरमध्ये तुम्ही लावा। त्यानंतर दुसरी सेटिंग, हे दोन प्लॉट आहेत तिथं पण चेंज करायचे आहेत। ही रील सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला परत बघता येईल। त्यानंतर स्टाईलमध्ये जायचं, स्टाईलमध्ये गेल्यानंतर जे अनटिक करतोय ते तुम्ही अनटिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तो इंडिकेटर तुमच्या चार्टवर बघू शकता।